लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जो काही पराभव झाला आणि त्या पराभवाच्या नंतर पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यात जाऊन बूथ प्रमुखापासून ते सगळ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानण्याचं काम पराभव झाल्याच्या नंतरही महाराष्ट्रात पहिल्यांदा प्रताप पाटील चिखलीकरांनी केलं आणि त्या धर्तीवर आपला भाग होणं, लोहा आणि कन्नडच्या जनतेचे आभार मानले पाहिजेत ही भावना ठेवून इथं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. परंतु आनंदराव पाटील शिंदे, किरण सावकार, गणेशराव, शंकरराव ही सगळे आता नावं सगळे निघाल्याने सगळी मंडळी माझ्याकडे आली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही ठेवलेला कार्यक्रम रद्द करा आणि आम्ही जो कार्यक्रम ठेवणार आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहा ही विनंती करायला आम्ही तुमच्याकडे आलो. आणि त्यांनी त्यांच्या वतीनं रसाळीचा जेवणाचा कार्यक्रम ठेवला आणि मला पाहुणा म्हणून रसाळीच्या जेवणाला इथं बोलवलं. परंतु त्याचं रूपांतर बघितलं तर आत्ताची जी काही मी सभा बघतोय ती राज्याचा एखादा मोठा नेता आल्याच्या नंतर जेवढी सभा होते त्याच्यापेक्षा मोठी सभा आज या ठिकाणी मी म्हणजे इथून बाहेर गेलो. या स्टेजवर बघत असताना डाव्या साईडला जर बघितलं तर आपल्यापेक्षा अर्धी पब्लिक डाव्या साईडला. मी बाहेर बघितलं, बाहेर काहीतरी किमान 1000 लोक तरी या गार्डन मध्ये बसून आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे संयोजकाला आवडता कार्यक्रम ठेवावा तरी लागला असला तरी संयोजकाच्या विनंतीवर मान देऊन आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून या ठिकाणी सर्वप्रथम ऋण व्यक्त करतो. निवडणूक आहे, हार जीत होत असते. मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलो नाही. ते सगळ्या निवडणुका मीच जिंकल्या पाहिजे पण घडतं काय हे कोण आहे होता. 5 वर्ष काम केल्याच्या नंतर अनेक वक्त्यांनी उल्लेख केला. आपणही माझ्याकडे नांदेडला भेटायला जेव्हा जेव्हा आला, नांदेडच्या आजपर्यंतच्या इतिहासातला पहिला खासदार आहे की 24 तास जनतेसाठी उपलब्ध आहे. मी माझ्याकडे आल्यावर कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या धर्माचा आहे ते कधीच विचारलं नाही. माझी मुळामध्ये भावना असायची की माझ्याकडे आलेला कुठलाही कार्यकर्ता, कुठलाही मतदार याचं काम झालं पाहिजे आणि त्या भावनेनं काम करत राहिलो. मी जेवढ्या लोकांसाठी 5 वर्षात फोन केले तेवढ्या लोकांनी जरी इमानदारीने मतदान दिलं असतं तरी 1 लाख मताच्या वर मी जास्त मतानं निवडून आलो. पण कोणाची जात आडवी आली, कोणाचा इगो आडवा आला, कोणाचे संबंध आडवे आले आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला. जिल्ह्यामध्ये वातावरण अगोदर असं होतं, अशोकरावजी चव्हाणांचा प्रवेश झाला की प्रत्येकाला असं वाटत होतं की आता ही जागा 1 लाख मताने येणार आहे, 1.5 लाख मताने येणार आहे, 2 लाख मताने येणार आहे. याचं मोजमाप आपण करत बसलो आणि मोजमाप करण्यामध्ये आपली थोडीशी हायगाई झाली असं जर म्हणलं तर काही चुकीचं होणार. पण माझं वैयक्तिक मत आहे, अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक पदाधिकाऱ्यांनी अनेकाचा उल्लेख केला की एखादा समाज एखाद्या वेळेस विरोधात गेला असेल परंतु एखाद्या समाजामुळेही माझा पराभव झाला असं मी मानणाऱ्यापैकी नाही. संविधानाचा मुद्दा जो काही घेऊन लोक गेले, लोकांमध्ये जो काही गैरसमज पसरला तो दूर करण्यामध्ये आपण कमी पडलो. मनोज जरांगे पाटलाचं उपोषण, त्यांचं आंदोलन
पण मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाचा फटका फार काही मोठा मला बसला असं माझं स्वतःचं मत नाही. पूर्ण मतदारसंघ मी फिरत असताना एक देरवा गाव जर सोडलं तर कोणत्याही गावामध्ये माझी गाडी कोणीही थांबवलेली नाही. देरला गावामध्ये काही माझी गाडी थांबवली नाही, पण ते जे काही 4-5 उपसमूह होते त्यांनी माझ्या बायकोची गाडी थांबवली आणि त्यांच्या आया बहिणीला न शोधणारी भाषा वापरली. तेवढी एक जर केस सोडली तर पूर्ण मतदारसंघामध्ये मला कोणीही या आरक्षणाच्या संदर्भातला भ्रम देखील काढला नाही. आता ज्या लोकांनी माझ्या पत्नीची गाडी हरवली ते सगळे चोर आहेत. त्या चोराला अनेक वेळेस मी मदत केली, अनेक धंद्यातून मी सोडवलं आणि ते माझ्या अपत्यावर पडले. अशा जर घटना सोडल्या तर मला स्वतःला असं वाटतं की 5 वर्ष काम करत असताना मी कुठं काहीतरी कमी पडलो म्हणून माझा पराभव झाला की काय असं माझं वैयक्तिक मत. माझा दोष कोणावर नाही, माझा राग कोणावर नाही. कार्यकर्त्यांनी अतिशय भावनेनं काम केलं, पण भावनेनं करत असताना थोडीशी ढिलाई निर्माण केली. मी जर राजकुमार केकाटेला मागच्या निवडणुकीत विचारलं असेल की केकाटे तुम्ही कुठे इथं 6 वाजता केकाटे कोणत्या तरी गावात होता, तोच केकाटे यावर्षी 10 वाजता गावात होता. याचा अर्थ काम केलं नाही, पण जी तळमळ 6 वाजता उठून जायची होती ती तळमळ कमी झाली. त्याच्यामुळे लोकांना असं वाटत होतं की ही जागा 100% जिंकणार आहे. या भ्रमात राहिल्यामुळं आपलं नुकसान झालं असं माझं स्वतःच मत आहे. झालं काय? नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग नाहीये. मी अनेक वेळेस उद्योगाच्या संदर्भाने लोकसभेत बोललो, अनेक वेळेस नांदेडच्या भाषणामध्ये बोललो, अनेक ठिकाणी कॉन्फरन्स मध्ये देखील मी नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग आले पाहिजे या संदर्भाने बोललो. मी अनेक मोठ्या कंपनीशी जाऊन भेटलो. आदरणीय गडकरी साहेबांनी मला एका दिवशी बोलून घेतलं आणि त्यांना मला समजावून सांगितलं की उद्योग नांदेडला असे येत नाही. नांदेडला उद्योग आणायचा असेल तर नांदेडची विमान सेवा सुरू झाली पाहिजे. नांदेडला उद्योग आणायचे असतील तर डबल ट्रॅकची रेल्वे सेवा सुरू झाली पाहिजे. नांदेडला उद्योग आणायचे असतील तर नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालं पाहिजे. तेव्हा उद्योगपती आपला उद्योग त्या शहरामध्ये आणतो. तुम्हाला जसा 24 तासाचा वेळ प्रवासाला आहे तसा उद्योगपतीला 24 तासाचा वेळ नाही. त्याच्यामुळे या 3 सुविधा तू या 5 वर्षामध्ये पूर्ण कर आणि पुढच्या 5 वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये उद्योग आणायला मी तुला मदत करेन, हा शब्द मला गडकरी साहेबांनी दिला. आपण जर 5 वर्षात नांदेडचं काम बघितलं तर 25 वर्षामध्ये नांदेडला एवढ्या रेल्वे कधी धावल्या नाही. आज 70 ते 72 रेल्वे गाड्या नांदेडवरून धावत आहेत. प्रताप पाटील चिखलीकर भारतीय जनता पक्षाचा खासदार झाल्याच्या नंतर नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र ट्रेन सुरू झाली, नांदेडवरनं पुण्याला स्वतंत्र ट्रेन सुरू झाली, नांदेडवरनं दिल्लीला स्वतंत्र ट्रेन सुरू झाली, नांदेडवरनं तिरुपतीला स्वतंत्र ट्रेन सुरू झाली. मागच्या काळामध्ये कोणताही खासदार ही सुविधा करू शकला नाही. इलेक्ट्रिफिकेशनचं काम येणाऱ्या काही दिवसामध्ये विजेवर गाड्या धावतील अशा पद्धतीची कारवाई झाली आणि मुदखेड पासून मनमाड पर्यंत उद्योगीकरणाचं काम देखील पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला. नॅशनल हायवेचं झालं. मी अनेक ठिकाणी अनेक भाषणामध्ये सांगत होतो की नांदेड जिल्ह्यात 50 वर्षात 1 किलोमीटरचा नॅशनल हायवे नव्हता. परंतु आता मोदी साहेबांच्या नेतृत्वात गडकरी साहेबांमुळं, फडणवीस साहेबांमुळं नांदेड जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालं. जवळपास 400 किलोमीटर नॅशनल हायवे, त्याची किंमत 7,000 कोटीच्या वर. आपण लातूरला जात असताना आपली परिस्थिती काय होती? आज लातूरला आपण नांदेडून निघालं तर 2 तासामध्ये लातूरला पोहोचतो. असं जाळं निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला.
म्हणजे उद्योगधंदे आणण्यासाठी ज्या मूलभूत सुविधा लागतात त्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. मला असं वाटलं पुन्हा की मी एक खासदार आहे एवढी धडपड करतो. आता माझ्या सोबतीला 2 खासदार आहेत, एक अशोकराव चव्हाण आणि डॉक्टर अजित गोपछडे यांच्या रूपानं. आता आमच्या सगळ्या खासदारांची ताकद आम्ही लावू आणि नांदेड जिल्ह्यामधली बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करू, अशा पद्धतीचा कयास होता. माझ्यासारखा कार्यकर्ता निवडणुकीत हारला त्याच्यामध्ये काही एवढं मनाला लावून घ्यायचं काही गरज नाही. मीच हारलो असं काहीच नाही. पण बाकी मतदारसंघातली जी मंडळी हारली त्यांची कारणं वेगळी होती आणि नांदेडमध्ये मी हारलो याची कारणं फार वेगळी. कारण माझ्या एवढा वेळ घेणारा खासदार मी आजही दाव्यानं सांगतो महाराष्ट्रामध्ये दुसरा कोणताही झाला नाही, होणारही नाही. आज जे खासदार झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. पण 5 वर्षात त्यांची किती वेळ भेट होणार आहे याचा फरक तुम्हाला करायला संधी आता येण्या निमित्ताने मिळाली. तसं 2009च्या निवडणुकीत मी विधानसभेला हारलो आणि मी प्रत्येक वेळेस आमच्या सर्व सहकार्यांना चालत होतो की ही निवडणूक मी कोणाहीमुळे हारलो नाही, मी निवडणूक ही फक्त आपल्या माणसामुळे हारलो ते प्रत्येक वेळेस सांगत. कारण 2004ला ज्या ताकदीनं तुम्ही काम केलं ते 2009ला केलं नाही. पण 2009ला माझा पराभव जरी झाला तर आपण दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलो, खचलो नाही. तुम्हालाही संधी मिळाली की प्रताप पाटील बरा होता का आता झालेला आमदार बरा आहे. आणि ती संधी तुम्हाला प्रभावित करायला जेव्हा संधी मिळाली तेव्हा 2009च्या निवडणुकीत जवळपास 50,000पेक्षाही अधिक मताधिक्याने तुम्हीच मला विधानसभेत पाठवलं याची मला जाणीव. म्हणून लोकसभेमध्ये काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणाने सगळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केलं. त्याला जनरेटर आहे का बा? हॅलो, ते पाणी प्रामाणिकपणाने काम केलं. आज नांदेडमध्ये माझा पराभव झाला, माझंही नुकसान झालं असेल, मलाही वाईट वाटलं असेल, पण माझ्यापेक्षाही नांदेडकरांचं फार मोठं नुकसान झालं या ठिकाणी सांगतो. प्रताप पाटील चिखलीकर जर विजयी झाला असता तर नरेंद्र मोदींनी ज्या दिवशी शपथविधी घेतला त्या दिवशी नांदेडमधून एक मंत्री केंद्रामध्ये झाला. पण नांदेडकरांच्या नशिबामध्ये हा विकास नाहीये असं मला दिसतो. कारण राज्यामध्ये सरकार, केंद्रामध्ये सरकार आणि खासदार विरोधी पक्षाचा आता काय होणार आहे याच्यावर फार अधिक न बोललेलं बरं. परंतु आम्ही जे काही तयार केला होता प्लॅन तो सगळा प्लॅन आम्हाला बाजूला ठेवावा लागला. त्यामुळं ज्या जनतेने मला मतदान केलं, ज्या जनतेने माझ्यासाठी काम केलं त्या सगळ्याच मी मनापासून या ठिकाणी निश्चितपणाने आभार मानणार. आपल्या अपेक्षा खूप आहे. मी 2-4 दिवसापासून आपल्या लोकल चॅनलमध्ये लोकल याच्यामध्ये काही मुलाखती ऐकतो. एक मुलाखत ऐकली, त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले मी 4 वर्ष झालं कन्नड लोहा मतदारसंघामध्ये काम करतोय. 4 वर्षामध्ये मला कन्नड लोहा मतदारसंघ पूर्ण कळालेला आहे. कन्नड महिन्याच्या जनतेला कोणी ओळखलं का? आम्ही तर 30 वर्ष झालं तर आम्हाला ओळखणार नाही तुम्ही. 4 वर्षामध्ये बाहेरून येऊन कोणी पुण्याहून आले, कोणी मुंबईहून आले. जसं काय हे लोहा कन्नड मतदारसंघ म्हणजे प्रयोगशाळा आहे की काय? दुसरी मुलाखत मी ऐकली की आम्ही रिटायर झाल्याच्या नंतर 4.5 वर्ष झाले या मतदारसंघात काम करतो. त्या जनतेनं आमच्यावर एवढं प्रेम केले. प्रेम जनतेनं पैशावर केले का तुमच्यावर केले हे नंतर कळेल. पण लोक 4-4 वर्षात येऊन जर आमदार व्हायचे स्वप्न बघत असतील तर मी 1989 पासून इथं काम करतो. माझा मुलगाही जिल्हा परिषदेला 2 टर्म होता, त्याचे 10-12 वर्ष झाले.
मुलीचे 5-6 वर्ष झाले, म्हणजे काही सगळ्यालाच आमदार व्हायचं असं नाही. या मंचावरच्या प्रत्येक मंडळीने 2-2, 3-3 निवडणुका लढवल्या. तुमचे 15-20 वर्ष झाले. म्हणजे आमदार काही ही काही खेळण्यासारखी गोष्ट समजून काही लोक बोलायला लागले, काही लोक घराणेशाहीवर बोलतायत. आता कोण कशावर बोलावं हा त्याचा मी त्यांच्यावर फार बोलणार नाही. गाढवाने लात मारली म्हणून गाढवाला लात मारायची माझी संस्कृती नाही. त्याला उत्तर द्यायला नरेंद्र गायकवाड आहे, त्याला उत्तर द्यायला अनेक मंडळी आहे, त्याच्या लेवलचं उत्तर देतला. पण तिकडे कुठं आपली डाळ शिजली नाही. ज्या पुण्यामध्ये आपलं डिपॉझिट गेलं तिथं भारतीय जनता पक्षानं तिकीट दिल्यावर डिपॉझिट गेल्यावर ज्या मतदारसंघात लोक एवढं म्हणत असतील की मी तर जिंकतो, तर याच्या एवढं आश्चर्य काय. काही मंडळी 4.5 वर्षाचं सांगतायत. मी काल एक हिंदी भागाला ऐकलं की मी आता या मतदारसंघामध्ये 4.5 वर्ष झालं काम करते. आता 4.5 वर्ष झालं तर तुम्ही बऱ्याच जणांनी भाषणात उल्लेख केला की आपली चूक काय झाली, ते कोणामुळे झालं, जन्माला मिळालं, त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही. परंतु या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा 1989-1992 पासून तुमचा माझे संबंध आहे. तुम्ही आणि मी एका कुटुंबासारखं या मतदारसंघात वावरलो. कधी माझ्या आयुष्यामध्ये मी जात बघितलं नाही, कधी माझ्या आयुष्यात धर्म बघितला नाही. जो कार्यकर्ता माझ्यासाठी काम करतो त्याच्यासाठी काम करणं एवढीच माझी जात आहे. आणि ते सांभाळण्याचं काम गेल्या 30-35 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये. म्हणून कोण काय दावे करतो, कोण काय दावे करत नाही, त्याच्या खोलामध्ये फार जायची मला आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. जे दावे करणारे आहेत त्यांनी जर आजची इथं सभा बघितली तर मला वाटतं की उद्यापासून ते दुकान बंद केल्याशिवाय राहणार नाही असं माझं स्वतःचं मत. आणि शेवटी लोकशाही आहे. कोणात खुमखुमी असेल, कोणाला आपली जिरून घ्यायची असेल तर मतदारचं मोकळं आहे. लोकही तयार आहेत, आपणही तयार आहेत, आम्ही तयार आहोत. त्याच्यामुळे काही वेगळा अर्थ करायची गरज नाही. पण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कोणाच्या चुकात गेलो का, आपण कोणाच्या दुखात गेलो का, आपल्याला कोण कुठला आहे माहिती आहे का. आज भेटलेल्या माणसाला आज जर माणूस विचारला असेल तर तुम्ही कुठले आहे, हा माणूस विकास करू शकतो का, हे सगळं चित्र आपल्याला लक्षात घ्यायचं. मग कोण काय करणार आहे, कोण किती भाव काढते याच्या नादात जास्त लागू नका. आता भाव काढायचा जर विषय झाला तर काही लोक पळून निवडणुकीत उभे राहणार नाही. त्याला तर कळलं. आता मला कळलं परवा हंसराज पाटील काही लोक भेटायला गेले आणि काही लोकांनी तिजोरी उघडून टाकली. आता तिजोरी उघडून टाकली हा डोक्यावर परिणाम झाला की चांगला वाईट आहे मला कळलं. अरे तुमच्याजवळ संपत्ती आहे हे सांगायची गरजच नाही. तुमच्याजवळ संपत्ती आहे कशी आहे ती सगळ्या जनतेला माहिती आहे. त्याच्यामुळे आपलं भांडवल आपण स्वतः उघड करून याच्या नादात कोणी पडू नये असा माझा प्रामाणिकपणाचा आपुलकीचा सल्ला या निमित्तानं राहणार आहे. मी जर म्हणालो की माझ्यावर पैसे आहेत, तुम्हाला सांगायची गरज नाही. कन्नड लोहा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला, प्रत्येक नागरिकाला कोण किती पाण्यात आहे याची पूर्णपणाने जाणीव आहे. त्याच्यामुळे सगळ्याला गृहीत धरायचं. मी या गावात गेलो तिथं मी शाखा काढली, मी त्या गावात गेलो तिथं मी शाखा काढली. निवडणुकीपर्यंत किती शाखा राहतात ते मी बघतो ना. अरे तुमच्या शाखेत आलेले सगळे माझेच लोक आहेत आणि मी बोलवल्यावर इथं अर्धे आलेले आहेत. त्याच्यामुळे त्याची काही चिंता करायची गरज नाही. पण हे ओळखून घेतलं पाहिजे की या माणसाचे काय संबंध असतील, या माणसाचे काय नातेसंबंध असतील. मी जर मुस्लिम एरियामध्ये गेलो, नगरपालिकेच्या निमित्ताने फिरत होतो, करीमबाई असतील, जफरबाई असतील, अर्ध्या बाईने की मला मामा आणि काकाशिवाय बोलत नव्हत्या. ते नातं निर्माण करता आलं पाहिजे. केवळ मी कुठेतरी गेलो, शाखा काढली. आता ह्या सगळ्या शाखा आता आपण निर्णय काय घ्यायचा एवढंच आहे, त्याच्यात सगळे विलीन होणार. पण मला असं वाटतं की आपल्याला काही निर्णय बदलायची गरज नाही. आता हे जे बॅनर लावलं या बॅनरवर खूप मोठी चर्चा होणार आहे, मला याची जाणीव आहे. पण आता कार्यकर्त्यांनी तुम्ही
ठेवलेला कार्यक्रम आणि मला पाहुणा म्हणून रसोईला बोलवलं. मला जर हे बॅनर अगोदर कळलं असतं तर गुरुजी प्रामाणिकपणानं त्याच्यावर आदरणीय मोदी साहेबांचा आदरणीय फडणवीस साहेबांचा फोटो मी टाकायचा लावला असता त्याच्यामध्ये मदत करतात. कारण आजही आपण वेगळा विचार करण्याची गरज नाही. तुमची भावना आहे ना की कन्नड लोहा मतदारसंघात मी निवडणूक लढवली माझी आहे आणि मग कमळाला सुटो घड्याळीला सुटो की धनुष्यमानाला सुटो हे सगळे पाहिजे लागले त्याच्यामुळे चिंता करायची नाही. पण हे सगळे जरी ठरवले आता निवडणूक कोण लढवायची कशी लढवायची हा विषय वेगळा. उमेदवारी घेणं माझ्या हातामध्ये नाही. पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे. पण पक्ष ज्याला कोणाला उमेदवारी देईल तो उमेदवार 1,00,000 मतांनी या ठिकाणी आपल्याला निवडून आणायचं आहे आणि आपल्याला दाखवायचं आहे की या मतदारसंघाची जनता आजही आम्ही एकत्रितपणे काम करतो. नांदेडमध्ये माझ्या पराभवाचं दुःख आपल्या सगळ्यांना आहे. मी 2-4 दिवस फोन करतो. 4 तारखेला पराभव झाला. 5 तारखेला सकाळी नांदेडवरून मी दिल्लीला गेलो. मी दिल्लीला जाणार आहे कोणाला माहित नाही आणि सकाळी काही मला म्हणाले बाबा 2 दिवस थांबा भेटायला लोक येतात आणि आपण निघून गेलो तर गैरसमज येत नाही. काही तुला काही कळत नाही तू थांब. मी जाण्यामागचं कारणच होतं नांदेड जिल्ह्यामधल्या जेवढ्या भगिनीचे मला फोन आले ज्या माझ्या महिला मोर्चामध्ये माझ्यासोबत काम करत होत्या ज्या ज्या काम केलं जे माझ्यापेक्षा वयानं मोठे आहे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत अशा सगळ्या मंडळीचे फोन आले. फोन घेतला की त्याच्या रडण्याच्या पलीकडे काही येत नव्हतं. काल काय झालं तो विसरून मीच खासदार या भावनेमध्ये ते रडत होते म्हणून मला नाईलाजाने 3 दिवस फोन बंद ठेवावा लागला. वेळ गेली. काही लोकांना खूप वाईट वाटलं. मतदान झालं निकाल लागल्याबरोबर काही लोकांना वाईट वाटलं की आपण हा प्रयत्न केला असता तर आपला माणूस हारला नसता. आता तुम्ही समजून घ्यायचं की प्रयत्न केला असता तर ही वेळ का तुमच्यावर आहे म्हणून मला फोन बंद करावा लागला. आणि अतिशय नम्रपणाने सांगणारे पहिला खासदार आहे माणिकरावजी भारतातला. मी 6 तारखेला दिल्लीचं घर रिकामं केलं आणि 7 तारखेला मुंबईला. लोक दिल्लीत तर मी घरामध्ये सरकारच्या राहून काय करणार आहे म्हणून दिल्लीचं घर मोकळं केलं. मला दानवे साहेबांचा फोन आला प्रतापराव 3 महिने घर ठेवता येते आणि तुम्ही घाई का करता. मी सांगितलं की लोकांना नको आहे मी दिल्लीवर आणि त्याच्यामुळे मला परत दिल्लीत यायचं काय काम पडणार आहे म्हणून मी दिल्लीमधलं घर खाली केलं. मुंबईत आलो. मुंबईत आल्याच्या नंतर मला करमत नव्हतं. मला असं वाटत होतं मी केव्हा जाऊ लोकांमध्ये केव्हा लोकांचे आभार मानू. आणि 11 तारखेपासून बिलोलीपासून मी सुरुवात केली आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मी आभार मानायला गेलो. काही ठिकाणी भास्करराव पाटील खतगावकर होते. मुखेडला तुषार राठोड होते. काही ठिकाणी सगळीच मंडळी नेते मंडळी माझ्या कार्यक्रमाला आभाराला उपस्थित होती. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असू दिसत. केवळ असू घालून चालणार नाही. डोळ्यामध्ये पाणी आणून रडून हा काही डाव पुढे संपणार नाही. त्याच्यामुळे जी झाली चूक ती चूक आता कशी दुरुस्त करायची आहे याचा आपल्याला अभ्यास करायचा. मागच्या वेळेस लोहा पंजाब मतदारसंघाने 70,000 मतांची आघाडी मान्य सुधाकर श्रंगारे यांना दिली आणि मला खात्री होती की याही निवडणुकीमध्ये मान्य सुधाकरजी श्रंगारे यांना या मतदारसंघातून मताधिक्य 100% मिळेल असा मला आत्मविश्वास होता. पण कुठे माशी शिंकली मला माहिती नाही. मला कोणावर दोष द्यायचा नाही. पण मला एक आपल्याला नम्र विनंती करायची आहे की आपण एकदा भूमिका घेतल्याच्या नंतर काही लोकांनी सांगितलं की सुधाकरराव श्रंगारे येत नाही. खासदाराचं काम मी अनेक वेळी सांगितलं की खासदाराचं काम फिरायचं नाही. ठीक आहे सुधाकरराव श्रंगारे येत नाही तर तुम्ही नवीन खासदाराला गेले ना. आता नवीन खासदाराचा अनुभव घ्या. सुधाकरराव श्रंगारेने काहीतरी निधी जरी दिला
नवीन खासदार या मतदारसंघात 1 रुपयाचा निधी पण देऊ शकत नाही, ही अवस्था तुमच्यावर निर्माण होणार. रडक्याचे डोळे पुसले एखाद्या गावात निधी न असल्याची बाब नाही, पण सुधागरराव सरंगारेचं सरकार राज्यात होतं, सुधागरराव सरंगारेचं सरकार केंद्रात होतं आणि त्याच्या बरोबरीला माझ्या सरकार कट्टर कार्यकर्ता तुमचा एक सहकारी म्हणून मी त्यांच्या पाठीशी होतो. सुधागरराव सरंगारेंनी 5 कोटी दिली असती तर मी देवेंद्र फडणवीसांकडून तुम्हाला 10 कोटी रुपये दिले. त्या लोहा शहरामध्ये 15-20 कोटी रुपये दिले, कंधार शहरामध्ये 5-10 कोटी रुपये दिले, ग्रामीण भागामध्ये 50 कोटी रुपये किमान मी स्वतः वाटप केले. मी जरी नांदेडचा खासदार असतो तर पूर्ण लक्ष माझं ते तुमच्यावर होतं, कारण तुमच्या आशीर्वादाने मी तिथपर्यंत पोहोचलेलो आहोत. पण आपण सगळ्यांना विसरला. कुठल्या तरी भावनेच्या भरामध्ये कोणी तर सांगितलं संविधान बदलणार. आदरणीय मोदी साहेबांनी एका सभेत उल्लेख केला की परमेश्वर आला तरी संविधान बदलू शकत नाही. तो संदेश आपण जनतेपर्यंत पोहोचवायला कमी पडलो. साधी गोष्ट आहे संविधान बदल. हा कोणत्या कोणी उठलं की म्हणायचं की संविधान बदलतो, आणि अशा अफवावर आपण विश्वास ठेवला आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान झालं असं म्हणणारा मी कार्यक्रम. जे झालं त्याच्याबद्दल माझी नाराजी. कोण्या गावामध्ये मीन नाही, कोण्या गावात हे मी तपासणार नाही, पण आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत एकही गाव असं राहता कामा नये की ज्या गावामध्ये 75% अधिक मतदान आपल्याला झालं नाही असे एकही गाव राहतं. जर ही तुमची तयारी असेल तर मला या ठिकाणी आपण केलेल्या विनंतीचा विचार करावा लागेल. नाहीतर मी तिथं सपाटून पडलो आणि इथेही जर तेच प्रयोग करायचा असेल तर त्याच्यापेक्षा रिटायरमेंट घेतलं तर काही वाईट होणार नाही असं माझं सुद्धा. पण तुम्हाला ठरवायचं, तुम्हाला निर्णय घ्यायचा की आपल्या मतदारसंघामध्ये आमदार कसा करायचा. तुम्हाला निर्णय घ्यायचा की आपल्या मतदारसंघाचा विकास कोण करू शकतो. आता ही गोष्ट खरी आहे. काही लोक तुझ्या म्हणून दाखवाले, काही लोक इकडून आणाले. पैशाने मी काही त्यांची बरोबर करू शकत. तेव्हा त्याच गोष्टीसाठी जर इथे निवडणूक लढवायची असेल तर तुम्ही सांगाल त्याला आपण उभा करू, त्याच्यासाठी काम करू. पण मी काही या निवडणुकीत उभा राहावं अशी माझी मानसिकता आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की इथं मी निवडणूक लढली तर तुम्ही सगळेजण जर प्रामाणिकपणानं म्हणणार असाल की माझ्या गावातून मताधिकारी जास्त देण्याशिवाय राहणार नाही तर त्याचा निवडणूक लढण्याला अर्थ होणार आहे. पण आपण पुणे दिशेने चाललो. अनेकांनी उल्लेख केला. मला वाटतं औरंगाबाद ताई म्हणाल्या की आपण आल्यावर 25 मतं एका कुटुंबात एका नागरिकाने इथं आणलं, एका प्रमुखाने केलं तर आपण 1.25 लाख होतो. पण औरंगाबाद ताई बाहेर इकडे 2,000 लोक आहेत, इकडे 1,000 लोक आहेत. इथं माझ्या माहितीप्रमाणे आता 7 ते 8,000 लोक इथं असतील. आता तुम्ही जर प्रामाणिकपणानं सांगितलं तर मी हा तुमचा निर्णय पक्षश्रेष्ठीकडे कळवायला तयार आहे आणि पक्षश्रेष्ठीकडे मी विनंती करणार आहे. पण माझी तुम्हाला विनंती जाणार, तुम्ही हात वर करताना भावना लक्षात घ्या. उद्या जर पैशाचं आम्ही कोणी दाखवलं, कोणी पुण्याहून आलं 4 वर्ष करतो, कोणी रिटायर होऊन आलं 4.5 वर्ष करतो, तर अशा लोकांना थारा देणार नाही ही शपथ तुम्हाला दोन्ही हात वर करून प्रामाणिकपणानं सांगितलं. मला वाटतं की कोणती ताकद या जगातली आपल्याला हारू शकणार नाही एवढी ताकद या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि माझा जो काही नांदेडमध्ये पराभव झाला, मेहरबानी करून खाजगीमध्ये देखील आपण याच्यामुळं मी पडलो असा कुठे उल्लेख करू. कारण मी कोणाहीमुळे पडलो नाही. माझ्या नशिबामध्ये खासदारकी नव्हती म्हणून मी हारलो. जे भारतीय जनता पक्षामध्ये
जे जे महायुतीच्या घटक पक्षाचे आमचे सगळे नेते त्यांनी प्रामाणिकपणाने माझ्यासाठी काम केलं. त्याच्यामुळे आपण कोणावरही खाजगीमध्ये आरोप करू, आपण आपले मन दूषित करण्यापेक्षा उद्या होणारी विधानसभा आपण कसं 1 लाख मताने जिंकणार आहोत याचं आपण नियोजन करा, एवढी या ठिकाणी आपल्याला आग्रह विनंती करतो. आनंदराव सिंग ज्यांनी हे सगळे टीमनं आज रसाळीचं जेवण आम्हा सगळ्यांना ठेवलं, त्यांचे मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.